नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदानमधील दिव्यांग बांधव, विधवा महिला व इतर सर्व निराधार बांधवांसाठी हयातीचा दाखला सुरू झाला आहे किंवा नाही असे प्रश्न विचारले जात आहे. तर तहसील कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी सांगितले की अजूनपर्यंत हयातीचे दाखला आम्ही मागितलेला नाही. त्या संदर्भात लाभार्थ्यांना सूचना दिल्या जाईल, त्यांना माहिती सांगितल्या जाईल की हयातीचा दाखला जमा करा. त्याच वेळेस हयातीचा दाखला जमा करायचा आहे, कारण की सध्या दुसरे कामं या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे आता लगेचच हयातीचा दाखला जमा करण्याची आवश्यकता नाही. आपल्या अनेक बांधवांनी या ठिकाणी प्रश्न विचारला होता, त्यासाठी आपण ही चौकशी केलेली आहे. नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे सर्व लाभार्थ्यांचा की जानेवारी महिन्याचे पेन्शन कधीपर्यंत मिळेल, किती तारखेपर्यंत मिळेल. तर या ठिकाणी सांगू इच्छितो की मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. काही जण सांगताय मकर संक्रांतीला मिळणार आहे किंवा 15 तारखेला मिळणार आहे, परंतु या संदर्भातली कोणतीही अपडेट आलेली नाही. मित्रांनो, अजूनपर्यंत GR आलेला नाही. तसेच दिव्यांग बांधवांचे पडताळणीसुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली नाही. दिव्यांग बांधवांचे दिव्यांग पोर्टलला या ठिकाणी DBT पोर्टलला नाव अजून नोंदवले गेलेले नाही. तीच प्रक्रिया अजूनपर्यंत चालू आहे. त्यामुळे यावेळेससुद्धा जानेवारी महिन्याचे पेन्शन हे उशिराच मिळण्याची शक्यता आहे. तर त्या संदर्भातली अधिकृत माहिती मिळाली तरच जानेवारी महिन्याचे पेन्शन कधी येईल याविषयी मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका. अजूनपर्यंत तशी कोणतीही अपडेट आलेली नाही. तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी अनेक अर्ज भरून घेतल्या जात आहे. तर ते कशा पद्धतीने भरायचे आहे, कोणी भरायचे आहे आणि का भरायचे आहे, त्या संदर्भात आपण माहिती बघूया. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की तुकाराम मुंढे साहेबांनी बोगस दिव्यांग तपासणी सुरू केलेली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे. त्यामुळे आता बोगस दिव्यांगांवर कारवाई होणार आहे. त्यासाठी दिव्यांग पडताळणी चालू आहे. तर मित्रांनो, अशा संदर्भातले फॉर्म, अर्ज हे तहसील कार्यालयात भरून घेतले जात आहे. मग हे अर्ज कुठे भरायचे आहेत, कोणकोणत्या ठिकाणी हे अर्ज भरले जात आहे. तर मित्रांनो, जे ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी अजूनपर्यंत अशी चौकशी सुरू झालेली नाही, परंतु शहरी भागामध्ये अशा पद्धतीने चौकशी फॉर्म तहसील कार्यालयामार्फत भरून घेतले जात आहे. आपण या ठिकाणी बघू शकता दिव्यांग लाभार्थी यांची संयुक्त चौकशी अहवाल तपासणी सूची, आणि या ठिकाणी बघू शकता GR नुसार ही तपासणी अहवाल आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे पत्र क्रमांक GR क्रमांक या ठिकाणी टाकलेला आहे की 19 सप्टेंबर 2025च्या या GR नुसार ही तपासणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी बघा, लाभार्थ्यांचे नाव आहे, पत्ता आहे, त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे, दिव्यांग प्रमाणपत्र आहे का, त्या ठिकाणी होय, दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास त्यांचा क्रमांक, UDID आहे किंवा नाही असल्यास होय, त्याची छायांकित प्रत तुमच्याकडनं ते घेणार आहे. अपंगाचा रजिस्ट्रेशन क्रमांक. मित्रांनो, आपण दिव्यांग आहोत, आपण ते रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी नाव नोंदवलेले असते, त्या ठिकाणी ते रजिस्ट्रेशन क्रमांक तुम्हाला मिळून जातील. त्या ठिकाणी तो रजिस्ट्रेशन क्रमांक त्या कार्यालयामार्फत भरला जातो. तुमचा आधार क्रमांक, तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे अनुदान जमा होत असलेल्या बँकेचे नाव, लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक आधारला संलग्न आहे किंवा नाही, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी विचारल्या जात आहे. 15 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारल्या जात आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता दिनांक 1/1/2025 पासून लाभार्थी यांना DBTद्वारे लाभ मिळत असल्यास त्यांचे बँक खात्याची छायांकित प्रत या ठिकाणी जोडायची आहे. तुम्ही बघू शकता जिल्हा शल्यचिकित्सक जालना यांचे सदर प्रमाणपत्र तपासणी पडताळणी या ठिकाणी शिक्का प्रत बघा, त्या ठिकाणी सिव्हिल सर्जनची शिक्कासुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, पडताळणी करण्यात आलेली आहे. जालना येथील रहिवासी सदर लाभार्थी जालना येथे राहत असल्याबाबतचा पुरावा या ठिकाणी सोबत जोडायचा आहे. दिव्यांग लाभार्थी पात्र अथवा अपात्र असल्याबाबतची तपासणी अधिकारी यांचा अभिप्राय. तर या ठिकाणी व्हेरीफाय
ते 58% परमानंट दिव्यांग आहेत आणि त्या ठिकाणी सही अशा पद्धतीने या ठिकाणी चौकशी पूर्ण झालेली आहे। तपासणी अहवाल या ठिकाणी देण्यात आलेला आहेत का अशी माहिती या ठिकाणी विचारली जात आहे। याचं कारण की बोगस दिव्यांग हे लाभ घेत आहे आणि जे खरे दिव्यांग आहेत त्यांना लाभ मिळत नाही। तर या ठिकाणी खालील अशा पद्धतीने आपल्याला माहिती विचारली जात आहे। वरील तपासणी सूचीमध्ये मी म्हणजे तुमचे नाव जालना येथील रहिवासी असून संजय गांधी अपंग योजनेत लाभ घेत असून उक्त माहिती ही खरी लिहून देत आहे। सदर माहिती चुकीची अथवा खोटी असल्यास त्यास मी जबाबदार असून माझे संजय गांधी योजनेतून नाव कमी झाल्यास माझी काही हरकत नाही याची मला जाणीव आहे। अशा पद्धतीने ही पडताळणी केल्या जात आहे। तर मित्रांनो, आता दिव्यांग लाभार्थी यांची ही संयुक्त चौकशी अहवाल तपासणी सूची आहे। सर्व ठिकाणी अशा पद्धतीने तपासणी केली जात आहे। तर ही तपासणी करण्यामागचं आपल्या सर्वांना कारण माहिती की बोगस दिव्यांग भरपूर आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तहसील कार्यालयात कागदपत्र का नेऊन द्यायची आहे। तर मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्याची पेन्शन मिळाली, नोव्हेंबर महिन्याची पेन्शन 2,500 रुपये प्रमाणे मिळाले, परंतु डिसेंबर महिन्याची पेन्शनच मिळालेली नाही। तर त्या ठिकाणी चौकशी केली असता तर त्या ठिकाणी त्रुटी अशी निघाली की ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात 2,500 रुपये पेन्शन मिळाले, पण त्यांचे जे कागदपत्र आहे ते त्या ठिकाणी जमा झालेले नव्हते। त्यांना असे वाटले की आपल्याला 2,500 रुपयाप्रमाणे पेन्शन मिळत आहे, त्यामुळे कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही। परंतु मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने पडताळणी त्या ठिकाणी चालू आहे। जर तुमचं दिव्यांग म्हणून तुम्हाला 2,500 रुपये पेन्शन मिळाली तर त्या ठिकाणी पडताळणीसाठी तुम्हाला तुमचं UDID कार्ड, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड असे डॉक्युमेंट जमा करणे गरजेचे आहे। तरच तुमची त्या ठिकाणी पडताळणी केल्या जाणार आहे। आणि ज्या वेळेस पडताळणी केली जाईल आणि तुमचे कागदपत्र त्या ठिकाणी त्यांना मिळाले नाही तर तुमचं नाव या योजनेतून कमी केलं जाईल किंवा तुम्हाला त्या महिन्याचा हप्ता मिळणार नाही। असेच झालेले आहे की अनेक दिव्यांग बांधवांना डिसेंबर महिन्यामध्ये 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही, कारण की त्यांची ज्यावेळेस पडताळणी झाली त्यावेळेस त्यांचे कागदपत्रे त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते। UDID कार्ड, आधार कार्ड, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी मिळालेले नाही, त्यामुळे त्यांचे नाव या ठिकाणी प्रशासनाने या योजनेतून कमी केलं आहे किंवा तात्पुरती बंद केलेली आहे, त्यामुळे हे पैसे मिळालेले नाही। तर त्या ठिकाणी त्रुटी विचारली असता त्यांनी सर्वप्रथम सांगितले की तुम्ही तुमचं आधार कार्ड हे तुमच्या UDID कार्डला किंवा तुमचं दिव्यांग प्रमाणपत्राला लिंक करून घ्या। जर त्या ठिकाणी चौकशी केली, तपासणी केली, त्रुटी निघाली, पण त्या ठिकाणी त्यांचे UDID कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक होते, त्यामुळे त्यांना फक्त कागदपत्र देण्यास सांगितण्यात आलेले आहे। कारण की त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळाले, बरोबर आहे, पण तुमचे हे कागदपत्र नसल्यामुळे डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळालेले नाही। जर आता जानेवारी फेब्रुवारीचे पैसे हवे असतील तर त्या ठिकाणी ही कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे। डिसेंबर महिन्याचे जरी पैसे दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये प्रमाणे मिळालेले असेल, परंतु तुम्ही ही कागदपत्र जर जमा केलेली नसेल तर त्या ठिकाणी तुमचे सुद्धा वेतन किंवा पेन्शन हे बंद होऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही कागदपत्रे तहसील कार्यालयात नेऊन जमा करणे गरजेचे आहे। जर त्यांनी म्हटलं आवश्यकता नाही तर ठीक आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट देणे किंवा तुमचे कागदपत्र जमा करणे गरजेचे आहे। विचारणं तरी त्यांना गरजेचे आहे की आमचे कागदपत्र जमा करावे किंवा नाही, म्हणजे तुम्हाला पेन्शन मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। जसे आपल्या या दिव्यांग बांधवांना या महिन्याचे पैसे मिळालेले नाही, म्हणजे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही, तसे पुढच्या महिन्यात तुम्हाला सुद्धा मिळू शकणार नाही। त्रुटी जर निघाली तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते। म्हणून सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की जर तुम्ही आतापर्यंत तुमचे UDID कार्ड, आधार कार्ड, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र किंवा तुमच्याकडे जे दिव्यांग प्रमाणपत्र असेल ते जमा केले नसेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालयात नेऊन जमा करा। आणि काहींचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर ते सुद्धा पूर्ण करून घ्या। त्या ठिकाणी तहसील कार्यालयात विचारा की साहेब एकदा आमचं स्टेटस चेक करा की दिव्यांग पोर्टलला किंवा DBT पोर्टलला की आमचे काही त्रुटी आहेत का, आमचे सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत का, आमचं नाव
दिव्यांग म्हणून त्या ठिकाणी DBT पोर्टलला नोंद झालेली आहे का, म्हणजे तुम्हाला पुढील महिन्यात पेन्शन मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. जर त्रुटी असतील तर ते तुम्हाला सूचना देतील. तर मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक आपण आपले कामं पूर्ण करणे गरजेचे आहे, तरच पेन्शन आपले हे सुरळीत चालू राहणार आहे. आणि या ठिकाणी पडताळणी चालू आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा आणि त्या संदर्भात तुमचीसुद्धा पडताळणी त्या ठिकाणी चालू असेल तर पडताळणी करून घ्या आणि त्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी ती सूचना केल्या जातील. आणि त्या ठिकाणी तुम्हाला अजूनपर्यंत माहिती झाली नसेल तर तुम्ही चौकशी करा. अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.